कराड शहरात गणेशोत्सवाची धामधूम सुरू झाली आहे। बाप्पा बसवण्याच्या मुहूर्तावर प्रत्येक गणेशभक्त आपल्या घरी सुंदर व आकर्षक मूर्ती आणण्यासाठी उत्साहाने बाजारात दाखल झाला। मात्र या वर्षी गणेशमूर्ती विक्री दरम्यान एक वेगळीच परिस्थिती समोर आली। बाजारपेठेत अनेकांनी गणेशमूर्ती आधीच बुक करून ठेवलेल्या होत्या। हीच मूर्ती माझ्या घरी बसवायची असा निर्धार करून काही कुटुंबांनी अगोदरच टोकन देऊन मूर्ती निश्चित केल्या होत्या। पण जेव्हा ठरलेल्या दिवशी ते मूर्ती घ्यायला आले तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला। मूर्तिकार दुकानात नव्हता आणि बुक केलेल्या मूर्ती व्यवस्थित जपून ठेवलेल्या नव्हत्या। परिणामी गर्दी झाल्यावर अनेक मूर्ती थेट ग्राहकांच्या हाती गेल्या। ज्याच्या हाताला जी मूर्ती लागली ती घेऊन तो गणेशभक्त निघून गेला। काहींनी अगदी आपल्यासाठी बुक केलेली मूर्ती इतरांच्या हातात गेली हे पाहून नाराजी व्यक्त केली। या गोंधळानंतरही गणेशभक्तांचा उत्साह मात्र कमी झाला नाही। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, या गजरात प्रत्येकाने आपली मूर्ती घरी नेली। काहींना नशिबाने आकर्षक मूर्ती मिळाली तर काहींना मूळ बुक केलेल्या मूर्ती गमवाव्या लागल्या। विक्रेत्यांकडून मात्र मोठी चूक झाल्याचे मानले जात आहे। मूर्तिकार योग्य व्यवस्थापन न करता बाजारातून दूर राहिल्याने ग्राहकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली। तरी सुद्धा भक्तिभावाने मूर्ती खरेदी करणाऱ्या ग्राहकांनी अखेर जे हाती लागले ते घरी नेऊन बाप्पांचे स्वागत केले। कराडातील बाजारपेठा गणेशभक्तांनी अक्षरशः गजबजल्या होत्या। छोट्या मातीच्या मूर्तींपासून ते मोठ्या सजावटीच्या मूर्तींपर्यंत सर्व प्रकारांना मोठी मागणी होती। ढोल ताशांचा गजर, जयघोष, फुलांच्या सजावटीसह वातावरणात गणेशोत्सवाचा जल्लोष अनुभवायला मिळाला। कराडातील बाजारपेठेतील गजबज, गणेशभक्तांची धावपळ, बुक केलेल्या मूर्तींची धावाधाव आणि उत्साहाने बाप्पा घरी नेणाऱ्या भक्तांचे दृश्य। अशाच ताज्या आणि खास अपडेट्ससाठी आमचा चॅनेल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि मित्र परिवारासोबत शेअर करायला विसरू नका।